शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टर या मराठीमधून माहिती देणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनलमध्ये. एकमेव नाही, भरपूर सारे चॅनल आहेत, तरी देखील अभिमान आहे आपण मराठीमध्ये फक्त माहिती देतो. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला तर कळलं असेल की आजचा व्हिडिओ आपण ऊस पिकावरती बनवत आहोत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक छोटासा संभ्रम असतो की ऊसाची तोडणी मजुराच्या सहाय्याने करावी का हार्वेस्टरच्या मदतीने करावी. म्हणजे मजुराने तोडणी करावी का हार्वेस्टरने तोडणी करावी. बघा थोडासा चर्चा करण्याचा विषय आहे, थोडासा वेळ आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला. तुमच्याकडे देखील थोडासा वेळ असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हा मुद्दा क्लिअर होणार आहे असं मला वाटतं. तुमचे देखील अभिप्राय मला खूप गरजेचे आहेत, कारण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला काय वाटतं की ऊस तोडणी करण्यासाठी मजूर हा बेस्ट ऑप्शन आहे का हार्वेस्टर? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सुचवा. चला तर वेळ न घालवता आजच्या चर्चेला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचे शेड्यूल सध्या उपलब्ध आहेत. सर्व शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये आहेत, जे खरेदी केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती मिळतात. याच्यामध्ये निवडक पिकाची लागवड ते काढणी तुम्हाला माहिती दिलेली असते. शेड्यूल खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक आहेत. तुम्हाला काही शंका असल्यास मला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. शक्यतो मेसेज करा, फोन करू नका. ठीक आहे, सूचना समाप्त झालेली आहे. शेतकरी मला म्हणत असतील की प्रत्येक व्हिडिओमध्ये सूचना सांगतोय. मित्रांनो, मी आता कुठल्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत नाही, ऑनलाईन कन्सल्टन्सी करतोय. हळूहळू आपले एक एक कृषी डॉक्टरचे नवीन प्रोडक्ट देखील शेतकऱ्यांसाठी घेऊन येणार आहे. म्हणून तुमची थोडीशी साथ, आर्थिक मदत मला गरजेची आहे. त्यामुळे एकदा शेड्यूल खरेदी करून नक्की पहा. काय केलंय बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी एक चार्ट बनवलाय आणि तुलनात्मक आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. म्हणजे मजुराने तोडणी आणि हार्वेस्टरने तोडणी वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये काय फरक आहे आणि शेवटी आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे की कुठली पद्धत किंवा कुठला प्रकार योग्य आहे. ठीक आहे, लक्षपूर्वक बघा. लागवडीचं अंतर जर बघितलं, तुम्हाला जर मजुराने तोडणी करायची असेल तर लागवडीचं अंतर जास्त मॅटर करत नाही. 2.5, 3, 3.5, 4, 4.5, 5, 6 फुटाची सरी असली तरी चालते. पण जर तुम्हाला हार्वेस्टरने लागवड करायची असेल तर किमान 4.5 फूट सरी असणं गरजेचं आहे. 4.5, 5, 5.5 म्हणजे किमान 4.5 फूट सरी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला हार्वेस्टरनं तोडणी करता येते. तोडणीसाठी वेळ म्हणजे एक टोळीला 1 एकरसाठी मला वाटतं की 5 ते 8 दिवस लागू शकतात. आता टोळी किती मोठी आहे त्याच्यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण कमीत कमी 1 एकरसाठी त्या ठिकाणी लहान टोळी असेल तर 5 ते 8 दिवस जातात. पण तुम्हाला हार्वेस्टरनं हाच वेळ 3 ते 4 तासावरती येतो 1 एकरसाठी. 3 ते 4 तासामध्ये 1 एकर खलास होऊन जातो. म्हणजे खूप वेळेची बचत या ठिकाणी होते. तोडणीची उंची, मजुराने तोडणी केली तर जमिनीपासून किती उंच तुमचा ऊस तोडला जातो हे जर आपण पाहिलं तर मजूर जवळपास जमिनीपासून 4 ते 6 इंचच वर तोडतात. किती जरी आपण ओरडून सांगितलं तरी जो काही मजूर असतो, ऊसतोड कामगार असतो, तो काही डायरेक्ट जमिनीलगत किंवा जमिनीच्या खालून ऊस तोडत नाही. 3, 4, 3.5, 2.5 इंच, 6 इंचापर्यंत देखील मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की ऊस वर राहतो. हे खूप नुकसानकारक आहे आपल्यासाठी. पण हार्वेस्टरने मित्रांनो 1 इंचापर्यंत बऱ्याचदा एकदम जमिनीलगत जमिनीला खरडून त्या ठिकाणी ऊस तोडला जातो. हा मला एक खूप चांगला फायदा या ठिकाणी वाटलेला आहे. वजन व साखर बघा, मजुराच्या तोडणीमध्ये बुडके वर राहिल्याने एकरी 1.5 ते 2 टनाचं नुकसान होतं. कसं बघा, ऊसाचं सगळ्यात जास्त वजन आणि साखर, वजन आणि साखर हे दोन्ही गोष्टी खालच्या भागामध्ये असतात. जर तुम्ही प्रत्येक ऊसाला त्या ठिकाणी 2.5, 3, 4 इंचापर्यंत जर ऊस राखला असेल तर मित्रांनो ते नुकसान आहे जे शेतकऱ्याच्या पदरात पडणार आहे. ज्याच्यामध्ये साखरी जास्त असते आणि वजनही जास्त असतं. जवळपास मला वाटतं की रिसर्चनुसार 1.5 ते 2 टनापर्यंत 1 एकरचं नुकसान होऊ शकतं. पण हार्वेस्टरनं तोडणी जर केली तर जमिनीलगत ऊस तोडल्यामुळे एकरी जवळपास 1.5 ते 2 टनाची वाढ होते किंवा फायदा होतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस मी मुलाखती घेतल्या त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं पण आलेलं आहे की सर तुमचं बरोबर आहे, हार्वेस्टर जमिनीलगत तोडतो, पण ही कामगार काय करतात, ऊसतोड कामगार काय करतात, पाचटामध्ये 1-2 कांड्या आमच्या खाऊन जातात. म्हणजे जवळपास फिरून तिथंच गणित येतं. कारण वाड्यामध्ये कसं असतं, आता ऊसातलं पूर्ण जे वाडा आहे ते मजुराला दिलेलं असतं. म्हणून बऱ्यापैकी काय करतात मजूर की वाड्यामध्ये 1-2 कांड्या खाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून जास्त वाडं त्यांना मिळतं, मोठी पिंडी बनते. जर तुम्ही त्याच्यावरती लक्ष दिलं, वाडं प्रॉपर कापायला तुम्ही सांगितलं किंवा लक्ष देऊन बघितलं तर हा तुम्हाला फायदा होऊ शकतो. नसेल तर गोळाबेरीज फिरून तिथंच आहे. वाडे आणि पाचट, वाडे जनावरांना मिळतात
पाचट बहुधा जाळला जाते. म्हणजे समजा मजुरांना तुम्ही जर तोडलं, तर काही प्रमाणामध्ये जर तुमच्याकडे गुरंढोरं असतील, तर त्यांना पाचट मिळू शकतं. पण बऱ्यापैकी पाचट ऊसतोड कामगारांनाच असतं. परंतु हार्वेस्टरमध्ये हे एक सगळ्यात मोठं नुकसान आहे. तुम्हाला थोडं सुद्धा पाचट मिळत नाही. पण परिणामी वाड्याची कुट्टी चांगली होते आणि सर्व पाचट तुम्हाला त्या ठिकाणी एक सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं. बघा, प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे आहेत. नीट लक्ष देऊन बघा. सेंद्रिय खत मधून तुम्हाला वापरता येतं आणि या ठिकाणी बऱ्याचदा एकदा का वाडं जर तुम्ही ऊसतोड कामगाराला दिलं तर शेतकरी पाचट पुन्हा कुट्टी करणं, पुन्हा पाचट कुजवणं ह्या भानगडीत पडत नाही. डायरेक्ट पाचट जाळून देतात. जमिनीमध्ये जेवढे काही जीवाणू असले ते मारले जातात. पण इथं फायदा होतो. कारण बघा, बरेच शेतकरी असं मला म्हणतात, की सर पाचट कुट्टी मशीनपेक्षा हार्वेस्टरनं कुट्टी चांगली होते पाचटाची, म्हणून आम्हाला डबल कुट्टी करावी लागत नाही. मजुरांची कटकट म्हणजे जी काही तुम्हाला खुशाली आहे मजुराची, ती करावी लागत नाही. कुठं? हार्वेस्टरमध्ये. पण मजूर तोडणी जर तुम्ही केलेली असेल, तर भरपूर लफडे आहेत. तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. परंतु थोडीशी कटकट त्या ठिकाणी राहते. वर खर्च तुम्हाला त्या ठिकाणी बघावा लागतो. बाकीच्या सगळ्या लाख भानगडी तुम्हाला त्या ठिकाणी बघाव्या लागतात मजूर तोडणीमध्ये. परंतु हार्वेस्टरमध्ये काही नाही. 3-4 तासामध्ये प्लॉट रिकामा. ठीक आहे. आणखीन बरेच मुद्दे मी या ठिकाणी चर्चा केलेली आहे बघा. ऊस पडलेला असेल तर तुम्हाला मजूरच बेस्ट ऑप्शन आहे. हार्वेस्टरनं पडलेला ऊस तोडला जात नाही. ऊस क्वालिटी अतिशय स्वच्छ, पाचट रहित, फक्त 2 ते 3% पर्यंत पाचटाचं पर्सेंटेज नोंदवण्यात गेलेलं आहे. जर मजुराने तुम्ही तोडणी केली तर. पण पाचट रहित ऊस तुम्हाला या ठिकाणी थोडासा अस्वच्छ ऊस तुम्हाला हार्वेस्टरने मिळतो. पाचटाचं प्रमाण 5 ते 6% पर्यंत 5 ते 8% पर्यंत असू शकतो. म्हणूनच पाचटाची कपात केली जाते. ठीक आहे. कारखाना तुम्हाला तर माहितच आहे. हार्वेस्टरनं जर गाळप केलं तर 5% कपात करतो एकूण उत्पादनामध्ये. कारखाना कपात मी जे खाली सांगितलेलं आहे. पाचटासाठी काही कपात केली जात नाही जर मजुरांना तोडणी असेल. पण जर हार्वेस्टरनं तोडणी असेल तर सरसकट 5% कपात केली जाते. गाळप कालावधी मित्रांनो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला ऊस तोडणीनंतर म्हणजे जर मजुरानं तोडणी केली तर तुमच्याकडे असं काही बंधन जास्त म्हणजे इथं सुद्धा घट होतेच. पण तात्काळ 24 तासामध्ये ऊस गाळला पाहिजे असं बंधन नसतं. पण हार्वेस्टरनं जर तोडणी केली असेल तर तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तो ऊस गाळपाला गेलाच पाहिजे. कारण तुम्हाला झपाट्यामध्ये त्या ठिकाणी साखरेची गुणवत्ता किंवा ऊसाचं वजन उतरायला चालू होतं. म्हणून ती खूप महत्वाची गोष्ट आहे. हार्वेस्टरनं 24 तासाच्या आतमध्ये ऊस त्या ठिकाणी गाळलाच पाहिजे. जमिनीवर काय परिणाम होतो का? खूप महत्वाची गोष्ट आहे बघा हा मुद्दा. शेतकरी दुर्लक्ष करतात. मजूराने जर तोडणी केली तर जमिनीवर जास्त परिणाम होत नाही. म्हणजे जमीन काय मजूर किती तोडली जाणार आहे. पण हार्वेस्टरमध्ये 10 टनापेक्षा जास्त वजन असतं. त्यामुळे जमीन कडक बनते. जे काही वरांबे, बेड असतात आपले फुटले जातात. परिणामी खोडव्यामध्ये खूप मोठे चॅलेंजेस निर्माण होतात. आणि त्यातल्या त्यात जर जमीन ओली असेल, पाणी असेल तर पूर्ण जमीन त्या ठिकाणी चोपण होऊन बसते. म्हणून हा एक खूप महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं. खोडवा व्यवस्थापन बुडके छाटणी करावी लागते. कारण खूप वरनं ऊस तुटला जातो. इथं बुडके छाटण्याची गरज पडत नाही. पण पण तुम्हाला बाळबांधणी आणि मोठी बांधणी त्या ठिकाणी चांगली करणे गरजेचं आहे लागणीमध्ये, जेणेकरून तुम्हाला हार्वेस्टरनं ऊस चांगला तोडता येईल. ठीक आहे. मित्रांनो, गरज असेल तर ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. हा पहिला चार्ट आहे, हा दुसरा चार्ट आहे. काय निष्कर्ष आहे बरं? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी पुढे सांगणारच आहे. आपण वेगवेगळे मुद्दे तपासून पाहिले, क्रॉस व्हेरिफाय केलं, की हा मुद्दा मजुरांनी आणि हार्वेस्टरमध्ये कसा वेगवेगळा आहे. दोन्ही गोष्टीचे फायदे आणि तोटे आहेत, दोन्ही गोष्टीचे. पण कुणी हार्वेस्टरनं तोडणी करावी? मला वाटतं ज्याचं क्षेत्रफळ जास्त आहे. म्हणजे मित्रांनो, जर तुमच्याकडे 5 एकराच्या 6 एकराच्या वर ऊस असेल तर मजुरांनी खेळणं सध्याच्या घडीला लय अवघड गोष्ट आहे. जर तुमचे ऊसाचे क्षेत्र मोठे असेल तर हार्वेस्टरनं अत्यंत फायदा आहे. 3 ते 4 तासामध्ये 1 एकर ऊस तुटला जातो. तुम्हाला वेळेची बचत करायची असेल, तुमच्याकडे जर 24 तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी गाळप करणे शक्य असेल तर नक्कीच तुम्ही हार्वेस्टरनं तोडणी करा. तुम्हाला जर लवकरात लवकर त्या ठिकाणी तोडणीतून बाहेर पडायचं आहे. मला वाटतं तुम्हाला चांगला नफा ठेवायचा असेल तर नक्कीच तुम्ही हार्वेस्टरनं तोडणी करा मित्रांनो. वेळ वाचतो, खर्च कमी येतो आणि उत्पादन देखील तुम्हाला हार्वेस्टरमध्ये जास्त मिळतं. शेतकऱ्याचा गैरसमज आहे, मजुरांनी तोडणी केली तर जास्त उत्पादन मिळतं, असं नाही. ठीक आहे. जमीन सुधारणा पाचट शेतातच गाडली जाते, त्यामुळे सेंद्रिय खताचा पुरवठा चांगला होतो. थोड्याशा गोष्टी जर आपण बघितल्या म्हणजे तुम्ही जर
ऊसाला ऊस तोडणीच्या अगोदर पाणी लवकर तोडलं, जमीन जर कोरडी ठेवली तर तेवढं नुकसान होत नाही. पण जमीन ओली असेल तर हार्वेस्टरने नुकसान होतं. म्हणून जर क्षेत्रफळ जास्त असेल, वेळेची बचत करायची असेल, थोडासा आर्थिक नफा करायचा असेल आणि जमीन सुधरून जमिनीमध्ये सेंद्रिय खतं टाकायची असेल, तर त्या शेतकऱ्यांना हार्वेस्टरनं तोडणी करावी. मजुरांनी तोडणी कोणी करावी? ऊस लोळलेला असल्यास पर्यायच नाही. खाली ऊस पडला असेल 100% मजुरांनी तोडणी करा. कमी लागवडीचं अंतर असेल म्हणजे 2.5, 3, 3.5 फुटाची सरी असेल, 4 फुटाची जरी सरी असेल तरी देखील ऊस मजुराच्या साहाय्यानेच तोडा. कमीत कमी 4.5 फुटाची सरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हार्वेस्टरकडे जा. जर तुमच्याकडे घरची जनावरं असतील तर शक्यतो मजुराच्या साहाय्यानं तोडणी करा. मित्रांनो, असं मला वाटतं म्हणजे थोडासा चर्चेचा विषय आहे. भरपूर सारी चर्चा होऊ शकते. जे काही शेतकरी अभ्यासू आहेत त्यांनी नक्की आपले कमेंट्स सविस्तरमध्ये लिहून पाठवा, जेणेकरून आमचे इतर शेतकरी देखील ते वाचतील आणि त्यांना देखील याचा फायदा होईल. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जाता जाता पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आपलं ऊसाचं शेड्यूल घेतलं नसेल तर नक्की घ्या. धन्यवाद.